नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा सोपा पण प्रभावी उपाय जो पहाटे 4 वाजता केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. हा उपाय कोणत्याही खर्चाचा नाही, फक्त श्रद्धा आणि थोडा संयम लागतो. पहाटे 4 ते 6 हा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो. यावेळेस वातावरण शांत असतं, मन स्थिर असतं आणि देवाचं स्मरण लवकर मनात उतरतं. यावेळेस केलेली प्रार्थना थेट अंतःकरणात स्पर्श करते. पहाटे 4 वाजता काय करायचं? सर्वप्रथम पहाटे 4 वाजता उठा आणि शांत मनाने स्नान करा. स्वच्छ कपडे घालून घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा शांत जागी बसा. एक छोटा दिवा लावा आणि मन शांत करा. तुपाचा दिवा लावा किंवा आपल्या नेहमीचा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. गणपती बाप्पांचं स्मरण करा. डोळे बंद करा आणि मनात गणपती बाप्पांची प्रतिमा आणा. आता हा मंत्र मनापासून म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हा मंत्र 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणा. मंत्र म्हणताना मनात फक्त एकच विचार ठेवा, बाप्पा मला योग्य मार्ग दाखवा. एक महत्त्वाची गोष्ट, मंत्रानंतर डोळे बंद ठेवून 2 मिनिटे शांत बसा. यावेळेस कोणतीही इच्छा जबरदस्तीने मागू नका. फक्त मनात म्हणा, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला मिळू दे. ही नम्रता नशीब बदलण्याची सुरुवात असते. शेवटी काय करायचं? शेवटी आपण बाप्पांचे आभार माना आणि दिवसाची सुरुवात करा. सकारात्मक विचारांनी करा. हा उपाय सलग 11 दिवस करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल मन शांत होत आहे, निर्णय योग्य लागत आहेत, अडचणी कमी होत आहेत. हा संदेश मी तुम्हाला एकदा सांगते, तुम्ही शेवटपर्यंत थांबा. नशीब एका दिवसात बदलत नाही, पण योग्य सवयी नशीब घडवतात. पहाटे 4 वाजता केलेली ही छोटीशी साधना मोठा बदल घडू शकते. चला तर मग आजपासून सुरुवात करूया. तुम्ही जर गणपती बाप्पांचे खरेच भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.